नमस्कार मंडळी, आज आपण मऊ लुसलुशीत अशी रवा इडली कशी बनवायची, जाळीदार अशी बघा. अशा प्रकारे जाळीदार आणि अगदी हलकी फुलकी इडली मी बनवलेली आहे. जर तुम्हाला अशा प्रकारची बनवायची असेल तर माझा व्हिडिओ स्किप न करता मी इडली कशी बनवली ती रेसिपी बघा. त्यासाठी मी 1 कपापेक्षा थोडीशी कमी असा रवा घेतलेला आहे. आता मी पॅन गरम करत ठेवलेला आहे, त्यामध्ये 1.5 चमचा तूप घालून घेते. तुपाऐवजी तुम्ही तेलही घालू शकता. त्यामध्ये पाव चमचा राई, पाव चमचा चणा डाळ, पाव चमचा उडद डाळ व्यवस्थित खरपूस सोनेरी होईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे बघा. अशा प्रकारे मस्त फ्राय करून घ्यायची आहे. त्यामध्ये थोडंसं नंतर पाव चमचा जिरं घालून घ्यायचं आहे. पाव चमचा किसलेलं आलं घालायचं आहे. ड्रायफ्रूट घालून घ्यायचे आहेत आणि ते पण सोनेरी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. एक हिरवी मिरची बारीक कापून घ्यायची आहे आणि हिरवी मिरची एक घालायची आहे. थोडासा कढीपत्ता घालायचा आहे, बारीक कापलेला असा कढीपत्ता थोडासा. आणि ओला नारळ, जर आपल्याला इडलीची टेस्ट वाढवायची असेल तर ओला नारळ ऑप्शनल आहे, तो मी घातलेला आहे. आणि आता रवा घालून रव्याचा कलर बदलू द्यायचा नाही. कलर बदलणार नाही तोपर्यंत थोडासाच भाजायचा आहे बघा. अशा प्रकारे मी बिलकुल कलर बदलून दिलेला नाही रव्याचा. मस्त असा रवा आपण भाजून झालेला आहे. आता हे मिश्रण एकदम गार करत ठेवायचं आहे बघा. मस्त असं हे मिश्रण तयार झालं, एकदम टेस्टी असं. आता हे गार झालेलं आहे. हे मी आता बाउलमध्ये मिश्रण काढून घेते. त्यामध्ये आता मीठ आणि कोथिंबीर घालून घ्यायची सर्वप्रथम बघा. मस्त असं गार झालेलं आहे. आता त्यामध्ये मीठ चवीपुरता, कोथिंबीर. ह्यामध्ये तुम्ही भाज्याही घालू शकता. जेव्हा मी ड्रायफ्रूट घातले ना तेव्हा भाज्याही घालू. जितका रवा तितकं दही घालायचं आहे. आता हे मिश्रण अगदी मिक्स करून घ्यायचं आहे. दहीमध्ये किती आधी दह्याने मिक्स करायचं आहे आणि मग नंतर थोडं थोडं पाणी घालायचं आहे बघा. मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे एकदम मिश्रण अशा प्रकारे. त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याला अगदी 10 ते 15 मिनटं असं रेस्टसाठी ठेवून द्यायचं आहे बघा. एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे बॅटर. आणि जसं आपण इडलीला करतो तशाच प्रकारे करायचं आहे आणि ह्याला 15 मिनटं रेस्टसाठी ठेवायचं. आता इडली कुकरमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि ते मी आता थोड्या वेळ स्टीम करत ठेवले आहे. आणि इडलीच्या साच्याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे. आता हे बॅटर पण 15 मिनटं रेस्ट करून झालेलं आहे अगदी बघा. मस्त असं झालेलं आहे. आता त्यामध्ये इनो साल्टचं 1 पाकीट घालून घ्यायचं आहे इनोचं आणि अगदी हळूवार असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा. जोरात फास्ट असं मिक्स करायचं नाही बघा. हे व्हिडिओ फास्ट केलेला आहे त्यामुळे तो फास्ट दिसतो. आता ह्या साच्यामध्ये थोडं थोडं हे बॅटर घालून घ्यायचं आहे मस्त असं. एका कपामध्ये 1 कपपेक्षा कमी रवा होता, त्यामध्ये जवळजवळ 14 इडल्या होत आहेत. अशा प्रकारे सगळ्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि 15 मिनिट ह्याला स्टीम करत ठेवायचं आहे. आणि अगोदरच पाणी गरम करून घ्यायचं आहे इडली पात्रामध्ये आणि मग त्यामध्ये हे साचे ठेवून द्यायचे बघा. पाणी पण गरम झालेलं आहे. त्यामध्ये आता हे प्लेट ठेवून द्यायचे आहे इडलीचं आणि ह्याला 15 मिनटं व्यवस्थित अशी स्टीम द्यायची आहे मीडियम आचेवर, फुल आचेवर नाही, मीडियम आचेवर ह्याला 15 मिनटं स्टीम द्यायची आहे बघा. मस्त अशी ही कसा बघा रवा इडली कशी मस्त जाळीदार अशी फुलू झालेली आहे बघा. आता टूथपिकच्या सहाय्याने बघायचं की शिजले की नाही, कारण टूथपिकला जर आलं नाही पीठ तर समजायचं की आपली रवा इडली बघा कशा मस्त जाळीदार अशा इडली बघा. मऊ लुसलुशीत अशा इडल्या आपल्या तयार झालेल्या आहेत. अशाच प्रकारे तुम्हाला इन्स्टंट इडली बनवायची असेल तर माझी ही रेसिपी पूर्ण बघा. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असतील, माझा व्हिडिओ पाहत असतील तर माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आता तुम्ही ह्याच्यासोबत खाण्यासाठी चटणी कशी बनवली तेही बघा. किती छान अशा जाळीदार इडल्या मी बनवलेल्या आहेत. अगदी साधी सोपी चटणीची रेसिपी आहे. कोथिंबीर आहे, 1 मिरची आहे, ओला नारळ, आल्याचा तुकडा आहे आणि थोडंसं चिंचकोळ आहे आणि थोडीशी मीठ घालून घ्यायचे आणि थोडीशी डाळवं घेतली आहेत, चणा डाळाची डाळवं घेतलेली आहेत आणि मीठ आणि थोडीशी साखर खात असतील तर साखर घालून घ्या आणि पाणी घालून त्याला बारीक वाटून घ्यायचे मिक्सरला. आता मी ऑलिव्ह ऑइल घेतलेलं आहे, तुम्ही साधंही तेल घेऊ शकता. त्यामध्ये मोहरी घालून घ्यायची, राई पाव चमचा, चणा डाळ पाव चमचा,
उडद डाळ पाव चमचा व्यवस्थित भाजून घ्यायचे सोनेरी होईपर्यंत. जिरं घालून घ्यायचे, हिंग घालायचं थोडंसं आणि कढीपत्ता घालून त्याची आपल्याला फोडणी द्यायची आहे मस्त वरून अशी चटणीला. आता आपली चटणी ही तयार आहे, अशी इडली तयार आहे. अशा प्रकारे तुम्ही बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की इडली कशी झाली. धन्यवाद.